भाजपचे नेते समरजित घाटगे यांना कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ऑफर। हसन मुश्रीफांच्या विरोधात घाटगेंना उभं करण्याची रणनीती, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीनंतर जातनिहाय जनगणना होईल, निवडणूक तोंडावर असल्यानं सरकार तसं सांगत नाही। प्रकाश आंबेडकरांचं जातनिहाय जनगणनेबाबत मोठं वक्तव्य। चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला, परंतु आमचं सरकार पडल्यानं अहवाल समोर आणू शकलो नाही। चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये जुंपली। देशाला दिशा देणाऱ्या राज्यात जातीपातीचं राजकारण, कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण, राज्यातील आरक्षणाच्या वादावर राज ठाकरेंचं भाष्य। विधानसभा निवडणुकीमध्ये 225 ते 250 जागा लढणार। महाराष्ट्रभर दौरा करून विधानसभेसाठी परिस्थितीचा आढावा घेणार। निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरे उद्या दिल्लीसाठी रवाना होणार। 8 ऑगस्ट पर्यंत दिल्लीत राहणार। दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागांची अपेक्षा, तर 20 ऑगस्ट पासून काँग्रेसची प्रचाराची रणधुमाळी सुरू। बीडमधील काका पुतण्यातील वाद संपुष्टात। आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून राजकीय निवृत्ती जाहीर, तर पुतण्या जयसिंग सोळंके असणार राजकीय वारसदार। मुंबईमध्ये उद्या महायुतीची महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। रत्नागिरी जिल्ह्यातील आधार सेतू केंद्रांची चौकशी करा, पालकमंत्री उदय सामंतांचे प्रशासनाला आदेश। लाडकी बहीण योजनेच्या त्रुटीवरून उदय सामंतांचे आदेश। आगामी 98व्या साहित्य संमेलनाचं स्थळ अखेर ठरलं। तब्बल 70 वर्षांनी दिल्लीला मिळणार साहित्य संमेलनाचा मान। नाशिकमधील गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। गंगापूर धरणातून 8100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील तिन्ही धरणातून सुरू असलेला विसर्ग केला कमी। खडकवासला मधून 35,948 तर पानशेत धरणातून 8,664 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। सह्याद्रीच्या कुशीत वाहणारा मार्लेश्वरच्या धबधब्याचं पर्यटकांना आकर्षण। हिरवागार डोंगरातील कडे कपाऱ्यातून फेसाळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। दौंड तालुक्यातील मुळामुठा तसंच भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली। आमदार राहुल कुल यांच्या गावचा संपर्क तुटला। इंदापूरमध्ये भीमा नदीत 80,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। शेअर बाजारामध्ये मोठी पडझड। शेअर मार्केट 2400 अंकांनी पडलं, तर निफ्टीमध्ये 400 अंकांची पडझड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।